विद्यार्थी मित्रांनो, तुमचा या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत नमुना अवकाश कशाला म्हणतात. प्रोबॅबिलिटी चॅप्टरमधील ही एक कन्सेप्ट आहे. नमुना अवकाशालाच इंग्रजीत सॅम्पल स्पेस असं म्हणतात. सर्वप्रथम आपण बघूया नमुना अवकाशाची व्याख्या काय आहे. यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींच्या संचाला नमुना अवकाश असे म्हणतात. एखादा यादृच्छिक प्रयोग असेल तर त्यामध्ये जर आपण सर्व निष्पत्ती, शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्ती लिस्ट आउट केल्या, लिहिल्या क्रमाने आणि त्याचा एक सेट बनवला तर त्याला नमुना अवकाश असं म्हणतात. ठीक आहे, तर एका उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. समजा आपण एक नाणी फेकण्याचा यादृच्छिक प्रयोग केला तर त्यामध्ये आपल्याला सर्व शक्य असणाऱ्या निष्पत्ती कोणत्या कोणत्या आहेत, एच आणि टी. ठीक आहे, दोनच आपल्याला पॉसिबिलिटीज आहेत तिथं. तर त्याचा आपण एक संच बनवला आणि त्याला नाव दिलं एस असं. तर हा जो संच आहे त्याला नमुना अवकाश असं म्हणतात. ठीक आहे, आता नमुना अवकाशाचे घटक किती आहेत, इथं 2 आहेत. तर नमुना अवकाशाचे घटक त्यालाच हे मधले जे लिहिलेले घटक आहेत वेगवेगळे त्याला नमुना घटक असं म्हणतात. आता इथं किती घटक आहेत तर 2, हेड आणि टेल. तर नमुना अवकाशाचे घटक कशा प्रकारे लिहितात, तर एस नावाचा संच आहे आपला, तर नंबर ऑफ नमुना घटकांची संख्या एन ऑफ एसने दर्शवतात. याला वाचन कसं करायचं, एन ऑफ एस इक्वल टू किती आहे, एन ऑफ एस म्हणजे काय, एस या नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या 2 आहे. एन ऑफ एस इक्वल टू 2. तर इथं 2 घटक आहेत म्हणून आपण 2 लिहिलेलं आहे. तर पुढचे आपण संज्ञा बघूया. नमुना अवकाश एस किंवा ओमेगा, ग्रीक अक्षर ओमेगा आहे, या चिन्हाने संचाच्या स्वरूपात दर्शवतात. आपण आता एस वापरला होता. नमुना अवकाशातील प्रत्येक घटकाला नमुना घटक म्हणतात. हेड आणि टेल जे आपण आता निष्पत्ती लिहिल्या होत्या ते आहेत नमुना घटक एस नमुना अवकाशाचे. एस मधील एकूण घटकांची संख्या एन ऑफ एसने दर्शवतात आणि एन ऑफ एस जर शांत असेल तर त्याला शांत नमुना अवकाश असे म्हणतात, फायनाईट सॅम्पल स्पेस. जर नंबर ऑफ त्यातील नमुना घटक जर आपण मोजू शकत असू तर तो झाला शांत संच, तर त्याला शांत नमुना अवकाश असं आपण म्हणू शकतो. दुसरं उदाहरण बघा, इथं यादृच्छिक प्रयोग कोणता, इथं 2 नाणी फेकण्याचा. 2 नाणी फेकल्यानंतर आपल्याला शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्ती कोणत्या आहेत, हेड हेड, हेड हेड मिळेल किंवा टेल टेल, हेड टेल किंवा टेल हेड. तर हा जो संच बनला आहे तो झाला नमुना अवकाश या यादृच्छिक प्रयोगासाठी. 2 नाणी फेकण्याचा यादृच्छिक प्रयोग केला तर आपल्याला सर्व शक्य असणाऱ्या निष्पत्ती किती आहेत, 4. तर इथे 4 नमुना घटक आहेत ह्या एस या संचामध्ये. तर नमुना घटकांची संख्या एन ऑफ एस इक्वल टू 4. ठीक आहे, हे घटक कसे काढायचे हे यापूर्वी आपण बघितलेलं आहे. 2 नाणी फेकलेली आहेत समजा, तर आपल्याला इथं दोन्ही वेळेस हेड हेड मिळेल किंवा पहिल्या वेळेस हेड मिळेल, दुसऱ्या वेळेस टेल मिळेल, किंवा पहिल्या वेळेस टेल मिळेल, दुसऱ्या वेळेस हेड मिळेल, किंवा दोन्ही वेळेस टेल टेल मिळू शकतं. ठीक आहे, नाणी फेकल्यानंतर. तर इथे तिसरं उदाहरण बघूया. 3 नाणी फेकण्याचं उदाहरण आहे. इथं ज्याप्रमाणे आपण 2 नाणी फेकल्यानंतर निष्पत्ती लिहिल्या होत्या तसंच इथं पण करायचं आहे, फक्त इथं 3 नाणी आहेत त्यामुळं आणखी एक आपल्याला हेड इथं इंट्रोड्यूस करावं लागेल. पहिल्या वेळेस आपल्याला 3 वेळेस हेड मिळू शकतं. ठीक आहे, किंवा 2 वेळेस हेड मिळेल, 1 वेळेस टेल मिळेल, तिसऱ्या वेळेस टेल मिळेल, किंवा पहिल्या वेळेस हेड मिळालं इथं, दुसऱ्या वेळेस टेल, तिसऱ्या वेळेस परत हेड मिळालं. या निष्पत्तीमध्ये काय झालेलं आहे, पहिल्या वेळेस टेल मिळालं, दुसऱ्या वेळेस हेड, परत तिसऱ्या वेळेस हेड मिळालं. ठीक आहे, इथं काय पहिल्या वेळेस हेड मिळालेलं आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेस टेल टेल. या निष्पत्तीमध्ये काय पहिल्या वेळेस आणि तिसऱ्या वेळेस टेल मिळालेलं आहे, दुसऱ्या वेळेस हेड मिळाले. इथं पहिल्या आणि दुसऱ्या वेळेस टेल मिळाले, तिसऱ्या वेळेस हेड, आणि इथं 3 वेळेस टेल टेल. तर हे लिहायचं कसं, तर पहिल्यांदा आपण 3 वेळेस हेड आणि 3 वेळेस टेलची तर निष्पत्ती आपल्याला सहज लिहिता येते. आता उरलेल्या बाकीच्या 6 निष्पत्ती कशा लिहायच्या, तर प्रथम आपण हेड हेड लिहायचं. एक टी आपण इंट्रोड्यूस करतो, एक टेल पहिल्यांदा आपण इंट्रोड्यूस करूया. ठीक आहे, इथं आता तिसऱ्या जागी जे हेड लिहिलेलं होतं त्या जागी आपण एक टेल लिहिलेलं आहे. तर त्या टेलची जागा चेंज होत गेले. बघा, इथे तिसऱ्या स्थानी लिहिले, इथं दुसऱ्या स्थानी, इथं पहिल्या स्थानी. ठीक आहे, तिन्ही जागी टेल एक वेळेस आलं. आता आणखी एक टेल इंट्रोड्यूस करायचा, म्हणजे टेल आपल्याकडे आता 2 होतील. त्यानंतर आपण हेडची जागा चेंज करायची. पहिल्यांदा पहिल्या स्थानी हेड आहे,
नंतर दुसऱ्या स्थानी हेड आलेलं आहे, नंतर तिसऱ्या स्थानी हेड, आणि शेवटचं तर आपण प्रथमच लिहिलेलं आहे. 3 वेळेस टेल आपल्याला मिळू शकतं. तर याप्रमाणे तुम्ही ट्रिक वापरून हा संच लिहू शकता, किंवा जर तुम्हाला कन्सेप्ट कळाली असेल तर तेव्हासुद्धा तुम्ही संच लिहू शकता. तर 3 नाणी फेकल्यानंतर आपल्याला हा नमुना अवकाश, हा जो संच मिळालेला आहे निष्पत्तींचा, त्याला नमुना अवकाश म्हणतात. आता 3 नाणी फेकण्याचं जर तुम्हाला उदाहरण दिलं तर त्यामध्ये तुम्ही नमुना अवकाश हा लिहिता. ठीक आहे. तर इथं टोटल नमुना घटक किती आहे तिथं? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. तो NF किती झालं? 8. नंतर आता पुढचा यादृच्छिक प्रयोग बघूया. एक फासा टाकणे. एक फासा टाकल्यानंतर आपल्याला निष्पत्ती किती शक्य आहे तिथं? 1 ते 6 पर्यंत कुठलाही अंक मिळू शकतो. म्हणजे इथं 6 अंकाचा जो संच बनलेला आहे तो आपला नमुना अवकाश होईल या केसमध्ये. एक फासा म्हणजे एक डायस किंवा एक ठोकळा जो टाकला आपण, तर आपल्याला 6 पैकी एक नंबर मिळू शकतो. तर इथं नमुना घटकांची संख्या किती आहे या संचामध्ये? तर 6 नंबर आहे, तर नमुना घटकांची संख्या 6 झाली इथे. NF 6. आता 2 फासे टाकण्याचा जर आपण एक फासा टाकण्याचा प्रयोग केला तर आपल्याला 6 निष्पत्तींचा संच मिळालेला आहे. हा शक्य असणाऱ्या 6 निष्पत्ती किती आहेत इथं? 6. त्याचप्रमाणे 2 फासे जर आपण एकदम टाकले, ठीक आहे, किंवा एक फासा 2 वेळेस टाकला, तर आपल्याला कोणता संच मिळेल? तर हा संच लिहायचा कसा आहे बघा. 2 फासे आपण टाकलेले आहेत इथं. ठीक आहे. या यादृच्छिक प्रयोगामध्ये 2 फासे आपण टाकलेले आहेत. तर हा संच कसा लिहिताल तुम्ही? हा संच इथं कसा लिहायचा? यामध्ये टोटल 36 एलिमेंट्स आहेत. तर प्रथम तुम्ही पहिला फासा टाकल्यानंतर समजा तुम्हाला 1 हा अंक मिळाला, तर तुम्ही प्रथम 1 ही संख्याच लिहून घ्या, आणि जो दुसरा फासा टाकलेला आहे तुम्ही त्याचे मात्र अंक तुम्हाला वेगवेगळे मिळतील असं गृहीत धरा. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. 1 साठी आपण हा संच लिहिला. त्याचप्रमाणे दुसऱ्यांदा काय लिहायचं तुम्ही? समजा तुम्ही पहिला फासा टाकला तर तुम्हाला 2 मिळाले. ठीक आहे. आणि जो दुसरा फासा टाकला आहे त्याचे अंक परत तुम्ही चेंज केले. 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे. तसंच तिसऱ्या वेळेस काय केलं तुम्ही? पहिला फास्याला तुम्हाला 3च मिळालेला आहे, आणि दुसरा फासा जेव्हा टाकताल तेव्हा 1 2 3 4 5 6 याप्रमाणे अंक मिळाले. ही टेक्निक किंवा ही ट्रिक आपण का वापरतो? तर आपल्याला हा संच लिहिता यावा म्हणून. तुम्ही रँडमली पण लिहू शकता. 1 1 मिळालं किंवा 3 2 मिळेल, अशाप्रमाणे तुम्ही लिहू शकता, पण ते बरोबर येईल किंवा नाही याची शक्यता नाही. किंवा तुम्ही 36च्या जागी तुम्ही 30च एलिमेंट लिस्ट आउट करताल, किंवा त्याप्रमाणे चुकण्याची शक्यता असते. तर आपण ही ट्रिक वापरत आहोत. प्रथम आपण पहिला जो नमुना घटक आहे प्रत्येक कंसामधला पहिला जो घटक आहे, नमुना घटक इथं 36 आहे टोटल. नमुना घटक इथं 2 अंकांचा मिळून बनलेला आहे, 1,1. तर त्यातील जो पहिला अंक आहे, ठीक आहे, तो अंक जो आहे तो आपण कॉन्स्टंट ठेवलेला आहे तो, आणि दुसरा अंक जो आहे तो चेंज करत गेलेला आहे. तिथं 1 कॉन्स्टंट ठेवला आहे, नंतर दुसरा अंक 1 2 3 4 5 6. इथं 2 कॉन्स्टंट ठेवले, दुसरा अंक 1 2 3 4 5 6 याप्रमाणे चेंज केला. इथं 3 कॉन्स्टंट ठेवलेला आहे पहिला अंक, आणि दुसरा अंक जो आहे, दुसरा ठोकळा टाकल्यानंतर दुसरा फासा आपण टाकतो त्यावेळेस जी संख्या मिळाली ती आपण चेंज करत गेलेलो आहे. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. याप्रमाणे तुम्ही हा संच लिहू शकता. इथं 1 ते 6 पर्यंत पहिला अंक कॉन्स्टंट ठेवून दुसरा जो तुम्हाला फासा टाकल्यानंतर अंक मिळणार आहे तो तुम्ही चेंज करत गेलात तर तुम्हाला हा 36 अंकांचा संच मिळू शकतो. तुम्ही जर एकदा हा संच मनाने लिहून काढला तर तुम्हाला परत पाठ करायची गरज पडणार नाही. तर इथं टोटल 6 गुणिले 6चे किती अंक आहेत? टोटल नमुना घटक किती आहेत इथं? 36. या 2 अंकांचा मिळून एक नमुना घटक बनलेला आहे. 1 2 3 4 5 आणि 6. 6 नमुना घटक पहिल्या ओळीत आहेत. तसेच या प्रत्येक ओळीमध्ये 6 घटक आहेत. 6 गुणिले 6 किती झाले? 36 घटक आपल्याला इथं मिळालेले आहेत 2 फासे टाकण्याच्या यादृच्छिक प्रयोगात. त्यामुळे NF 36. हा नमुना अवकाश एकदा तुम्ही लिहून बघा, त्यानंतर तुम्हाला लक्षात राहील. स्वतःहून लिहून बघा एकदा.
पुढचं एक्झाम्पल आहे 1 ते 25 संख्या लिहिलेल्या कार्डांच्या संचातून एक कार्ड काढणे. हा यादृच्छिक प्रयोग आहे. तर 1 ते 25 नंबर लिहिलेले आहेत कार्डांच्या संचावर. 25 कार्ड दिलेत आणि त्यावर 1 ते 25 नंबर लिहिले आहेत. तर टोटल आपल्याकडं शक्य असणाऱ्या निष्पत्ती किती असतील? 25 कार्ड आहेत, 25च नंबर लिहिले आहेत त्याच्यावर. तर 1 ते 25 नमुना घटक असतील. त्यामुळं NF किती आलेलं आहे आपलं? 25. पुढचं आहे योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढणे. आता पत्त्यांच्या कॅटमध्ये किती पत्ते असतात हे ऑलरेडी आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. टोटल 52 पत्ते असतात. कोणते पत्ते असतात? तर चौकटमध्ये 13, इस्पिकमध्ये 13, बदाममध्ये 13, किलोवरमध्ये 13. या 52 पैकी आपल्याला एक पत्ता काढायचा आहे. तर टोटल इथं नमुना घटक किती असतील? तर 52. ते 52 नमुना घटक कुठले आहेत? तर चौकट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 गुलाम राजा राणी. ठीक आहे. त्याचप्रमाणे इस्पिकचे 13 पत्ते असतील. कोणते 13 असतील? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 गुलाम राजा राणी. त्याप्रमाणे बदामचे 13 पत्ते कोणते असतील? तर हे. त्याचप्रमाणे किलोवरचे 13 पत्ते कोणते असतील? तर हे. यांचा तुम्ही संच वेगळा पण लिहू शकता किंवा डिपेंडिंग ऑन उदाहरणामध्ये ज्याप्रमाणे विचारले त्याप्रमाणे तुम्ही लिहू शकता. तर हे 52 नमुना घटकांचा हा संच तयार होईल. तर त्यामध्ये टोटल नमुना घटक किती असतील? 52. कोणते नमुना घटक असतील ते? तर ही पत्ते, या क्रमांकाचे पत्ते. ठीक आहे. तर इथं NF किती येईल आपलं? 52. तुम्ही हे महिरूपी कंसात सुद्धा लिहू शकता सर्व नमुना घटक, फक्त तुम्हाला डिटेल लिहावं लागेल थोडंसं. चौकट राजा, चौकट राणी, चौकट गुलाम याप्रमाणे तुम्हाला पूर्ण लिहावं लागेल. इथं त्यांनी वेगळ्या प्रकारे लिहिलेलं आहे. तर इथं आणखी एकदा बघा. तर या यादृच्छिक प्रयोगात टोटल आपल्याकडं 52 पत्ते असल्यामुळं NF किती आलेलं आहे? इथं 52. टोटल नमुना घटक इथं 52 असतील. तर इथं लक्षात ठेवण्याच्या आणखी 2 गोष्टी आहेत. एक नाणे आपण दोनदा फेकलं किंवा 2 नाणी एकाच वेळी फेकलं तर दोन्ही यादृच्छिक प्रयोगात नमुना अवकाश सारखाच असतो. हेच 3 नाण्यांच्या बाबतीत पण. म्हणजे 3 नाणे तुम्ही एक नाणं 3दा फेकलं किंवा 3 नाणी एकदाच फेकली तर त्याचा नमुना अवकाश सारखाच असेल. हे एक कन्फ्युजन इथं दूर होतं तुमचं. ही नोट तुम्ही लक्षात ठेवायची. एक फासा 2दा फेकला किंवा 2 फासे एकाच वेळी फेकले तर दोन्हीसाठी नमुना अवकाश सारखाच असतो. कसा? आता या प्रयोगात आपण 2 फासे टाकलेले आहेत, त्यामुळे हा नमुना अवकाश भेटलेला आपल्याला. ठीक आहे. हा नमुना अवकाश भेटला. याऐवजी तुम्ही एक फासा जरी 2दा टाकला तरी हाच नमुना अवकाश तुम्हाला मिळेल. फक्त इथं लक्षात ठेवण्याची गोष्ट कोणती आहे? तर नमुना अवकाश लिहायचा कसा कुठल्याही यादृच्छिक प्रयोगाचा. तुम्ही जर 3 वेळेस कॉईन टाकण्याचा प्रयोग यादृच्छिक प्रयोग किंवा 2 वेळेस फासे टाकण्याचा यादृच्छिक प्रयोग याचा जर नमुना अवकाश स्वतःहून एकदा लिहिला, हा 2 फासे टाकण्याचा यादृच्छिक प्रयोग आहे, याचा नमुना अवकाश तुम्ही एकदा स्वतःहून लिहिला तर तुम्हाला सहजपणे लक्षात राहील नंतर. त्याचप्रमाणे 3 नाणी फेकण्याचा जो यादृच्छिक प्रयोग आहे याचा पण तुम्ही नमुना अवकाश एकदा प्रॅक्टिस करा, कारण हे दोनच जे नमुना अवकाश आहेत ते थोडेसे अवघड आहेत. बाकीचे नमुना अवकाश तुम्ही इझिली लिहू शकता. तर यांची प्रॅक्टिस करा, ते तुमच्या सहज लक्षात राहील. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.